महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत आहे। नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। ही घटना नक्की काय झालेली आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्गात शिकणारी एक तरुणी आपल्या गावी निघाली होती। गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरात ती थांबली होती। यावेळेस एक रिक्षा चालक तिच्या जवळ आला आणि हिंगोली गेट परिसरातून बस मिळेल तिथपर्यंत सोडतो म्हणून तरुणीला त्याने रिक्षात बसवली। हिंगोली गेट जवळ पोहोचल्या असताना तरुणीने रिक्षा थांबवण्यास सांगितली, मात्र रिक्षा चालकाने तिचे ऐकले नाही। रिक्षा न थांबवता रिक्षा चालक भरधाव वेगात दुसरीकडेच रिक्षा नेत होता। तरुणीने आरडाओरडा केला, मात्र तरी देखील रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याने तरुणीने अखेर धावत्या रिक्षामधून उडी घेतली। धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने तरुणी जखमी झाली। तरुणी खूपच भयभीत झाली। तरुणीची अवस्था पाहून स्थानिक तिच्या मदतीसाठी धावून आले। नागरिकांनी त्वरित रिक्षा चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। या प्रकरणी रिक्षा चालक शेख नसीर शेख इजाक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 140 आणि 62 अन्वये वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रिक्षा न थांबवता तो चालक तरुणीला कुठे नेणार होता, असं करण्यामागे त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तरुणीमध्ये दहशत निर्माण झालेली आहे।